नमस्कार. सर्व टी-ई-टी च्या परीक्षेमध्ये जे प्रविष्ट झालेले भावी शिक्षक आणि शिक्षिका आहेत, टी-ई-टी 2024साठी दिवस खूप कमी आहेत आणि आज अतिशय महत्त्वपूर्ण जी संभाव्य 30 प्रश्न आहेत, जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये यायचे पूर्णपैकी पूर्ण चान्सेस आहेत. असे आपण एकूण 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर पहिला जे प्रश्न आहे, किशोरावस्था रिकामी जागा असते. आता किशोरावस्था रिकामी जागा असते याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 महिना ते 2 वर्ष, 30 दिवसापर्यंत 2 ते 6 वर्ष. ह्या सर्व काही ज्या अवस्था आहेत, ह्या सर्व अवस्था कशाच्या आहेत? शैशवावस्था आणि पूर्व बाल्यावस्थेच्या आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे? किशोरावस्था विचारलेलं आहे. तर किशोरावस्था जी असते ती 6 ते 12 वर्षापर्यंत असते. त्यानंतर दुसरा प्रश्न इथं लिहिलेला आहे की शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर, त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत की काय असू शकते? विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर. स्वायत्तता म्हणजे त्याला फ्रीडम ज्याला आपण म्हणतो. तर पहिला बरोबर वाटते. दुसरा पण बघून घेऊया. विद्यार्थ्यांचे अध्ययन हे शिक्षकांद्वारे निर्देशित व नियंत्रित केले. आता शिक्षकच निर्देशित करेल आणि शिक्षकच नियंत्रित करेल, त्याला आपण अधिक प्रभावी शिक्षण म्हणता येणार नाही. तथ्यांची व्याख्या करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका केंद्रस्थानी. आता शिक्षक कधीच केंद्रस्थानी राहत नाही, तर केंद्रस्थानी विद्यार्थी राहतो, त्यामुळे 3 सुद्धा होणार नाही. आणि शिक्षक अध्ययनासाठी निर्देश देत असतील तर आता ते निर्देश देणे म्हणजे अधिक प्रभावी शिक्षण होऊ शकत नाही. म्हणून याचे जे खरं उत्तर असेल ते ऑप्शन नंबर 1 असेल. त्यानंतर पुढला प्रश्न जे आपल्याला त्या परीक्षेमध्ये नक्की विचारू शकतो. आजपर्यंतचा आमचा जो अनुभव आहे, या अनुभवावरून आम्ही एकूण 30 प्रश्न घेऊन आलो आहोत. तर विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे. आता विद्यार्थ्यांना जर आपण सल्ले दिले तर त्याची अधिक उपयोगिता काय आहे? त्यामुळे त्याचे ज्ञानात वृद्धी होते, तर बरोबर आहे. त्याच्या कौशल्यात वाढ होते, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्या आत्मविश्वासात वाढ होते, हे सुद्धा बरोबर आहे. ते व्यवहार कुशल बनतात, हे सुद्धा बरोबर. पण आपल्याला सर्वात अधिक उपयोगिता इथं दिलेली आहे. तर सर्वात अधिक उपयोगिता त्याच्या विश्वासात वाढ होतो. कारण की विश्वासात जर वाढ झाली तर ज्ञानात सुद्धा वृद्धी होईल, कौशल्यात सुद्धा वाढ होईल आणि व्यवहार कुशल सुद्धा विद्यार्थी बनेल. त्यामुळे याचं खरं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. त्यानंतर पुढला प्रश्न जे परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, तर आहे मौखिक मार्गदर्शन हे रिकामी जागा कमी प्रभावी असते. आता मौखिक मार्गदर्शन आपल्याला काय म्हटलेलं आहे? मौखिक मार्गदर्शन म्हटलेलं आहे. आता या मौखिक मार्गदर्शनामध्ये जर आपण बघितलं तर संकल्पना शिकवताना, त्यानंतर कौशल्य शिकविताना, त्यानंतर तथ्याचे शिक्षण देताना आणि वरीलपैकी कोणतेही नाही. आता चौथा तर होऊच शकत नाही. तर यापैकी जे आपण बघूया की मौखिक मार्गदर्शन हे रिकामी जागा कमी प्रभावी असते, तर कौशल्य शिकवताना आपण फक्त मौखिक मार्गदर्शन करू शकत नाही, तर त्यांना काय असायला पाहिजे? प्रॅक्टिकली नॉलेज त्यांना द्यावं लागेल. प्रॅक्टिकली नॉलेज त्यांना द्यावं लागेल. त्यामुळे याचे जे ऑप्शन आहे ते 4 क्रमांकाचं येईल. त्यानंतर 2 क्रमांकाचं येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा रिकामी जागा आहे. शिक्षणाचा सत्तावादी स्तर, इथं काय म्हटलं आहे? शिक्षणाचा सत्तावादी स्तर जर म्हटलं तर तो कधीही शिक्षक केंद्रित असते. विद्यार्थी केंद्रित सत्तावादी बनू शकत नाही, मुख्याध्यापक केंद्रित बनू शकत नाही, अनुभव केंद्रित सुद्धा बनू शकत नाही. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की मानवी मूल्ये नैसर्गिकरित्या सार्वत्रिक आहेत, त्यांचा विकास म्हणजे काय? किंवा त्यांचा विकास तर काय? मानवीय मूल्ये, तर मतारोपण बरोबर वाटत नाही, अंगीकरण बरोबर वाटत नाही, अनुकरण बरोबर, अभिव्यक्ती. मानवीय मूल्ये जर नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहेत म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? त्यांचा विकास म्हणजेच आपण काय म्हणतो? अभिव्यक्तीचा विकास असे आपण म्हणतो. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये
विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर विद्यार्थ्यांना शिक्षा देणे, शिक्षा तर देऊच शकत नाही, पालकांच्या लक्षात आणून देणे, त्यामध्ये आपण अनपेक्षित बदल हे तेवढं योग्य होणार नाही. अनपेक्षित व्यवहारांची कारणे शोधून त्यांच्या उपचाराचे प्रबंधन करणे हा याच्या काय होईल? बरोबर उत्तर येईल. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. त्यामुळे या प्रश्नाचा जो बरोबर उत्तर येईल तो पर्याय क्रमांक 3 येईल. त्यानंतर असा स्तर ज्यामध्ये मुलं एखाद्या घटना किंवा वस्तूबाबत तार्किकदृष्ट्या विचार करणे सुरू करते त्याला आपण काय म्हणतो? तर तार्किकदृष्ट्या, इथं बघा एकच लक्ष ठेवायचे, तार्किकदृष्ट्या जर विचार करणं सुरू केला तर ती जी मुलाची जी अवस्था असते त्याला आपण काय म्हणतो? मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतो. संवेदनात्मक अवस्था सुद्धा नाही, कारण की तार्किकदृष्ट्या इथं विचार होत नाही. तर त्यामुळे मूर्त क्रियात्मक अवस्था हा याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की वर्गात विद्यार्थ्याची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकाने रिकामी जागा उचित करावी. त्याची रुची कायम ठेवण्यासाठी रिकामी जागा उचित करावी. काय? फलक लेखन उचित करावे, चर्चा करणे, गोष्टी सांगणे, प्रश्न शिक्षकांनी काय करायला पाहिजे? उचित किंवा योग्य विचारले पाहिजे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण इथं बघूया की पुढला प्रश्न काय म्हणत आहे. तर पुढला प्रश्न आपला 10वा प्रश्न आहे की तुम्ही एका अतिसक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल? एखादा काय आहे? अतिसक्रिय आहे. तुम्ही एखादा अतिसक्रिय, अत्यंत चाणाक्ष हुशार मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल? तर इथं ऑप्शन दिलेले आहेत की त्याला पहिल्या रांगेत बसवाल व त्यावर कडक नियंत्रण ठेवाल. ते बरोबर होणार नाही, कारण की तो अतिसक्रिय आहे. त्याच्या वर्गातील एका कोपऱ्यातील जागा निश्चित करून त्याला बसण्यास सांगाल, हे सुद्धा बरोबर नाही आहे. त्याला फळा स्वच्छ करण्यासारखे काम द्याल, कारण की तो अतिसक्रिय आहे. काय आहे? तो अतिसक्रिय आहे, त्यामुळे त्याला फळा स्वच्छ करण्याचे वगैरे काम द्याल, जेणेकरून अवांतर वेळेमध्ये सुद्धा तो काय असेल? व्यस्त असेल. आणि यापैकी कोणतेही नाही तर होणार नाही. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की खेळण्याचे वय रिकामी जागा संदर्भित करते. आता खेळण्याचे वय, आता जर आपण जर एखादा विद्यार्थी जर खेळत असेल तर त्या अवस्थेला काय म्हणूया? तर खेळण्याचे वय हे पूर्व बाल्यावस्था. आणि कोणासोबत खेळण्याचे वय हे काय आहे? पूर्व बाल्यावस्था आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की सातत्यपूर्ण शिक्षण काय म्हटलेलं आहे? सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला रिकामी जागा म्हणतात. आता इथं काय म्हटलेलं आहे की सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला काय म्हणतात? आता सातत्यपूर्ण म्हणजे आपण उद्दीपन होत राहिलं तर व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तना अंगवळणी पडणे असे म्हणतो. कोणत्याही गोष्टीला आपण सतत करत राहिला तर ती गोष्ट काय होते? आपल्याला अंगवळणी पडते. त्यानंतर पुढला प्रश्न इथं जो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती अधिक महत्त्वपूर्ण आहे? तर सहशैक्षणिक क्रियांच्या तरतूद हे तर ठीक आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे ठीक आहे, आवडीतील भिन्नता हे ठीक आहे, पण कोणती पद्धती अधिक महत्त्वपूर्ण आहे? तर शिक्षकांची भूमिका आणि शाळेतील वातावरण हे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण बघतो की शाळेच्या सुंदर वर्गखोल्या आणि इमारती बनवण्याकडे आपल्या शिक्षण तज्ज्ञांचं काय आहे? कल आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. या पुढल्या प्रश्नामध्ये काय म्हणत आहे की खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या बाबतीत खरे नाही? इथं काय म्हटलेलं आहे? खरे नाही. तर विकास ही आंतर क्रियेचा परिणाम आहे, हे तर बरोबर आहे. विकास ही एका व्यवस्थित शृंखलेचे अनुकरण हे सुद्धा बरोबर आहे. विकास ही व्यक्तिगत प्रक्रिया हे सुद्धा बरोबर आहे. विकास विशेषाकडून सामान्याकडे होते हे बरोबर नाही, कारण की विकास हा सामान्याकडून काय होते? विशेषाकडे जाते. त्यामुळे चौथा विधान खरे नाही म्हणजे तोच आपला काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर
पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की अध्ययनाला प्रभावित करणारा व्यक्तिगत घटक आहे. अध्ययनाला प्रभावित करणारा व्यक्तिगत घटक आहे. तर संचाराचे साधन, समन्वयकाचा समूह, अध्यापक किंवा शिक्षक, परिपक्वता आणि वयोमान हा काय आहे? व्यक्तिगत घटक आहे. आपण जर मोबाईलवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या मोबाईलची स्क्रीन आपण काय करावी? आडवी करावी, जेणेकरून तुम्हाला काय होईल? पूर्ण प्रश्न व्यवस्थितपणे दिसतील. त्यानंतर पुढला प्रश्न घेऊया की रिकामी जागा हा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. रिकामी जागा कशाचा? प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. तर प्रश्नोत्तर आपण का करतो? तर परीक्षेत अधिकाधिक गुण मिळावे, ते तर घोटनपट्टी झाली, त्याला आपण काय म्हणतो? फक्त रटवणे झालं. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे हे बरोबर आहे. पुढला पण बघून घेऊया. विद्यार्थ्याची श्रवण क्षमता वाढविणे हे तेवढे बरोबर नाही. विद्यार्थ्यांचे अध्ययन घडणे करणे हे सुद्धा आपल्याला बरोबर नाही. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 हा काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला पण प्रश्न बघूया की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे, म्हणून काय करायचं? तर इथं काही ऑप्शन्स दिलेले आहेत. कशासाठी? सर्वांगीण विकासासाठी. कोणाच्या? विद्यार्थ्याच्या. तर विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवतीच्या व क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे, बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत, हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीची, मदतीची व प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच आपलं खरं उत्तर काय येईल? वरील सर्व हा आपलं खरं उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की विद्यार्थ्यास शाबासकी किंवा बक्षीस देणे ही रिकामी जागा होय. आता विद्यार्थ्याला जर आपण काय करत असू? शाबासकी देत असू किंवा बक्षीस देणे, याला प्रबलन कौशल्य असे म्हणतात. विद्यार्थ्याला शाबासकी देणे, व्हेरी गुड, चांगला करत आहे, किंवा त्याला बक्षीस देणे हे प्रबलन कौशल्याचे काय आहे? उदाहरण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून रिकामी जागा वर्तनाबद्दलचा बोध होतो. आता श्वेताच्या कोणत्या वर्तनाबद्दलचा बोध होतो? तर ती कुत्र्याला दररोज भाकरी देते, याचा अर्थ हा काय आहे? भावात्मक वर्तन आहे. काय? ज्ञानात्मक नाही, गुणात्मक नाही, क्रियात्मक नाही, काय आहे? भावात्मक वर्तन आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेला नक्कीच येऊ शकतात. वर्ग प्रतिनिधीची निवड करताना कोणता मार्ग योग्य आहे? आपल्याला काय करायचं आहे? वर्ग प्रतिनिधी नियुक्त करायचा आहे. म्हणजेच क्लास मॉनिटर आपल्याला जर नियुक्त करायचं आहे तर कोणत्या मार्गाचा उपयोग करायचा? ओळखीच्या विद्यार्थ्यांची नेमणूक करणे नाही, शारीरिक मजबूती बघणे नाही, लोकशाही पद्धतीने निवडणूक, कारण की आपल्या देशामध्ये सुद्धा लोकशाही आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर बघून हे सुद्धा नाही. त्यामुळे असे प्रश्न नक्की विचारतात जे आपल्याला काय करतात? एक बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पूर्ण प्रश्न येत नाही, ठीक आहे. पुढला प्रश्न आपण घेऊया की अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती? तर विद्यार्थ्यांची पदवी मिळवण्यास मदत करणे नाही. त्यानंतर अद्ययावत माहिती प्रदान करणे, बरोबर आहे. आपण कोणत्याही मुलांना शिकवू, आपण प्रयत्न करतो की मुलांना अद्ययावत, अपडेटेड माहिती त्यांना काय करणे? देणे. त्यानंतर बघूया विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास सवयी विकसित करणे, ते तर ठीक आहे, पण प्राथमिक जबाबदारी आपण त्याला म्हणणार नाही. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, थोर व्यक्तींची स्मृतिदिने साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कला गुणांचा विस्कार या बाबी रिकामी जागा मोडतात. आता स्मृतिदिन साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कलागुणांचा आविष्कार या बाबी रिकामी जागा मध्ये मोडतात. तर सहशालेय कार्यक्रमामध्ये मोडतात. या बाबी कशामध्ये येतात? सहशालेय कार्यक्रमामध्ये येतात. ते शालेय कार्यक्रम किंवा अभ्यासिक कार्यक्रम किंवा यापैकी नाही तर होऊच शकत नाही, तर ते सहशालेय कार्यक्रमामध्ये मोडतात. त्यानंतर पुढला प्रश्न इथे दिलेला आहे. तो पुढला प्रश्न आपण बघूया की विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना
स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके मिळवून देणे तेवढं बरोबर नाही आहे. व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करणे, कारण की जेणेकरून त्याला स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थी काय होईल? प्रेरित होईल. त्यामुळे दुसरा बरोबर आहे. तिसरा पण बघून घेऊया. विषय क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने ऐकण्याची संधी देणे, याला स्वयं अध्ययन होणार नाही. वर्गातील चर्चा सत्रात निबंध वाचनाची संधी, हे सुद्धा स्वयं अध्ययन होणार नाही. तर व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करणे, जेणेकरून तो काय करेल? त्या संदर्भ ग्रंथांचा वाचन करेल आणि त्याच्या स्वयं अध्ययनाला काय मिळेल? चालना मिळेल. त्यानंतर शाळेतील वर्गाच्या खोल्या कशा असाव्यात? आता कशा असाव्यात? लहान आकाराच्या, मोठ्या आकाराच्या, वर्गात भरपूर प्रकाश यावा व हवा खेळती असावी आणि सूर्यप्रकाश नसला तरी चालेल, पण ट्यूबलाईटची व्यवस्था असावी. आता याच्यामध्ये बघा, लहान आकाराचे तर आहेत नाही, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कन्फ्युजन आहे. पण यामध्ये आपण बघूया की समजा वर्गखोल्या कशा अशा मोठ्या आकाराच्या जर असल्या तर त्यामध्ये आपोआपच भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती सुद्धा राहील, कारण की आकारच मोठा आहे तर हवासुद्धा येईल आणि सूर्यप्रकाश सुद्धा भरपूर येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा याच्या बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की सध्या आंतरशाखीय जे अध्ययन आहे अध्यापनास महत्त्व येत आहे. कारण आता आंतरशाखीय अध्ययन अध्यापनास महत्त्व येत आहे, याचं कारण काय आहे? तर काही शाखांकडे विद्यार्थ्यांच्या ओढा कमी झाल्यामुळे त्या शाखेतील शिक्षकांना इतर शाखात सामावून घेणे जरुरी आहे. आता शिक्षकांचा आपण कधीच विचार करत नाही, आपण नेहमी कोणाचा विचार करतो? विद्यार्थ्यांचा विचार करतो. त्यामुळे पहिला तर होणारच नाही. त्यानंतर प्रत्येक विद्याशाखा यांना त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित असते व त्यांचे ज्ञान परस्परास पूरक असते असे निदर्शनास येत आहे. हे अगदी बरोबर वाटत आहे. त्यानंतर प्रत्येक विद्याशाखेच्या दुसऱ्या विद्याशाखेशी कसलाही संबंध नसतो, हे तर बरोबरच नाही आणि वरील सर्व हे सुद्धा होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं जे खरं जे पर्याय असेल तो काय असेल? पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे? तर पुढल्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की रिकामी जागा हे शिक्षण प्रक्रियेचे अनुक्रम असले पाहिजे, है ना. आणि हे शिक्षण प्रक्रियेचे अनुक्रम पहिले, दुसरे, तिसरे अंग आहे. पहिला अंग कोणता, दुसरा अंग कोणता आणि तिसरा अंग? तर पहिला अंग इथं दिलेला आहे बालक, शिक्षक, पालक. दुसरा दिलेला आहे पालक, शिक्षक, अभ्यासक्रम. तिसरा दिलेला आहे शिक्षक, पाठ्यपुस्तक आणि बालक. यानंतर चौथा दिलेला आहे बालक, शिक्षक आणि अभ्यासक्रम. तर सर्वात अगोदर काय यायला पाहिजे? बालक यायला पाहिजे. तो पहिल्यामध्ये आलेला आहे, पण तिसऱ्यामध्ये जो काय दिलेला आहे? पालक आलेला आहे. तो तिसरा काय असायला पाहिजे? अभ्यासक्रम असायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हा याच्या बरोबर पर्याय असेल. त्यानंतर पुढला आपण बघूया की हा शिक्षकांसाठी अत्यावश्यक नाही. हा गुण कोणता गुण? तर शिक्षक हा समायोजनशील असावा, ते तर आवश्यक आहे आपल्याला, तर नाही हा पर्याय घ्यायचा आहे. अनुशासनप्रियता तो सुद्धा असायला पाहिजे. नेतृत्व क्षमता ती सुद्धा शिक्षकामध्ये. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असले किंवा नसणे महत्त्वाचं नाही. त्यामुळे याचा खरं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 4 येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया की खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? तर माझ्या क्षमतेबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास व श्रद्धा आहे, हे तर मला बरोबर वाटत आहे. दुसरं पण, माझी क्षमता कशी आहे याचा निर्णय माझ्यापेक्षा इतरांनी घेणे योग्य राहील, हे बरोबर नाही. माझ्या क्षमतेबद्दल या क्षणी मी कुठलेही मत व्यक्त करू शकत नाही. क्षमताबद्दल आपल्याला नेहमी आत्मविश्वासच असायला पाहिजे. योग्य परिस्थितीत मला माझ्या क्षमतेचा वापर करता येईल. फक्त योग्य परिस्थितीत कधी आपल्याला क्षमतांचा वापर करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे जे पर्याय क्रमांक 1 आहे हा याचा बरोबर उत्तर असेल. त्यानंतर एखाद्या पाठाचे अध्ययन संपल्यानंतर शिक्षकाने काय करावे? एखाद्या पाठाचे अध्ययन संपल्यानंतर शिक्षकाने काय करावे असं
आहे. तर बघूया, लगेच दुसऱ्या पाठाच्या अध्यापनास सुरुवात करावी नाही. विद्यार्थ्यांना पाठाचे वाचन करण्यास सांगावे, कारण की मी आता अध्ययन केलेलं आहे, तुम्ही वाचा नाही. पाठातील मुद्दे व आशय थोडक्यात सांगावं. आपल्याला काय करायचे आहे, सर्वात शेवटी सारांश घ्यायचे आहे, समरी घ्यायची आहे. हे बरोबर वाटत आहे. पाठावर आधारित गृहपाठ द्यावा व दुसऱ्या दिवशी आपणास आणण्यास विद्यार्थ्यांना सांगावे. हे सुद्धा आपली पारंपरिक पद्धती आहे, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक काय असेल, 3 हा याचा बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघूया की विद्यार्थी कोणत्या शिक्षकास अधिक पसंत करतात. तर कधी न रागावणाऱ्या, ठीक आहे. काही वेळेबद्दल अतिजागृत असणाऱ्या, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हसवणाऱ्या, हे सुद्धा ठीक आहे. तर सर्वात जास्त आहे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या शिक्षकात काय करतात, विद्यार्थी सर्वात जास्त पसंत करतात. असेच अति महत्त्वपूर्ण प्रश्न आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत करून घेऊन येतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून 10 तारखेपर्यंत आम्ही तुमच्या सर्व विषयाचे अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न जे आजपर्यंत आलेले आहेत किंवा 2024च्या परीक्षेमध्ये एक संभाव्य प्रश्न आहेत, अतिशय ज्याला आपण VVIMP प्रश्न म्हणतो, त्या प्रश्नांचा आपण आपल्याला काय करू शकूया, सराव करू शकूया. काळजी घ्या, अभ्यास करा. नमस्कार.